सर्व देवदेव महादेव भूतात्मन भूतभावना सर्व प्राणी मात्र दया करणारे प्रभू राहिना शरणापन्न त्रैलोक्य धनाविचार हे विष हरहर तांडवं तनोतु जटा जटा संभ्रमंधं विलोलोचेल्लरी विराजमान किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं धराधरेन्द्र नंदिनी विलासवन्धुवन्धं कुलद्विरन्ति संसदि प्रमोदमान मानसे कृपाकटाक्षधीरिणी निवृत्तसुरतावति क्वचित् दिगम्बरे मने विनोदनेतुमस्तु समाधिस्थ असणारे भगवान शिव डोळे उघडले पाहताय तर सर्व देव दानव कैलासात हात जोडून उभे भगवान शिवाची स्तुती करतात देवतांनो दानवा हो ना हलाहल नावाचं विष या समुद्र मंथनामध्ये निघालं आणि म्हणून त्याचा तुम्ही स्वीकार करा भगवान शिव म्हणले समुद्र मंथनाची तयारी चालू आहे अमृता करता आतापर्यंत मला कळवलं नाही विष निघाल्यावर तुम्ही आठवण झाली परंतु भगवान सुखम करो तो शंका जगताच्या कल्याणाकरता स्वतः दुःख आणि झेलून जगताला जो सुख देतो त्याला शिव आणि स्वतःच्या सुखाकरता दुसऱ्याला दुःख देतो त्याला जीव दुसऱ्याच्या सुखाकरता स्वतः दुःख घेतो त्याला शिव म्हणतात स्वतःच्या सुखाकरता दुसऱ्याला दुःख देतो त्याला जीव म्हणतात हा जीवात आणि शिवात हा स्थिर ज्ञान गंगा चंद्रमा ब्रह्मज्योती ललाटहा ज्ञानरूपी गंगा ज्यांनी आपल्या शरीरावर मस्तकावर धारण केले आहे तोच आणि विष पचवू शकतो पहिल्यांदा दुःख रूपी विष पचवावं लागतं तेव्हा सुखरूपी अमृत दुःख रूपी विष पचवावं लागेल तेव्हा तुझा अमृत प्राप्त होईल समुद्र मंथनामध्ये प्रथमतः आणि विष निघालेला आहे भगवान शिवाने ते विष प्राशन केलं भलामध्ये विष साधारण विष नव्हतं विष प्राशन करताना 4-2 थेंब त्या विषयाचे जमिनीवर पडले त्यापासून विषारी वनस्पती निर्माण झाल्या विषारी प्राणी निर्माण झाले लिंबू सर्पादी विषारी प्राणी विषारी वनस्पती त्यानंतर समुद्र मंथनाला प्रारंभ झाला पुन्हा परत या समुद्र मंथनातून कामधेनू गाय निघाली ती साधू संतांना दिली त्यानंतर उच्च प्रमाणाचा घोडा निघाला तो दानवांना दिला ऐरावत नावाचा हत्ती इंद्राला दिला पारिजातक निघालं अप्सरा निघाली लक्ष्मी प्रकट झाली लक्ष्मी स्वयंवर झालं भगवान विष्णूला लक्ष्मी झालं या समुद्र मंथनामध्ये चंद्रमा प्रकट झाले अशा प्रकारे समुद्र मंथन 14 प्रकारचे रत्न या समुद्र मंथनामध्ये निघाले आणि शेवटी 14वे शेवटचं रत्न आहे अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी भगवान वारुणी नावाची मदिरा निघाली धन्वंतरी जेव्हा आणि अमृत कलश घेऊन आले तेव्हा आणि दानवांनी धन्वंतरी महाराजांच्या हातातला कलश हिसकावला आणि अमृताचा कलश हिसकून दानव पळायला लागले सर्व देवता गेले भगवंताकडे प्रभू दानवांनी हिसकून बघून काही सांगितलं तुमच्या शक्ती नव्हती कसं पुरुषार्थ पाहिजे ना देव आणि दानव दोघांमध्ये हा फरक आहे दानवांमध्ये पुरुषार्थ आहे परंतु दानव हे स्वतःच्या बळावर आम्ही सर्व काही करतो असं समजतात
आणि देव जे काही घडतं ते भगवंताकडून घडतं. अशा प्रकारे त्यांची भावना असल्यामुळे त्यांना मदत करण्याकरता ईश्वर आहे. भगवंतांनी मोहिनी अवतार धारण केला. दानवांचं भांडण होऊ लागलं. पहिला म्हणतो पहिल्यांदा मी अमृत प्राशन करेल कारण अमृत मी हिसकावलं आहे. दुसरा म्हणला तुला अमृत हिसकावून नेण्याची युक्ती मी दिली होती म्हणून मी पहिल्यांदा प्राशन. तिसरा म्हणतो नाही तुम्हाला पळून जाण्याची युक्ती मी सांगितली होती म्हणून मी पहिल्यांदा प्राशन करीन. चौथा म्हणला तुमच्या सर्वात मी वयाने मोठा असल्यामुळं मी पहिल्यांदा प्राशन करेन. भांडणं सुरू झाले. सहकार्य करण्याची वृत्ती असतात. दानवांमध्ये सहकार्य करण्याची मुलीला पाहिल्याबरोबर वेळे झाले सगळे. काही तर मूर्छित पडले. ती मुलीचं सौंदर्य पाहिलं आणि मोहिनीला आले सांगितलं आम्हाला आणि वाटे करून द्या. मोहिनीने सांगितलं बाहेरून आलेली एखादी स्त्री अपरिचित स्त्री एकदम विश्वास ठेवू नये. दानवांनी सांगितलं नाही तिच्यावर आमचा विश्वास आहे. तिचा विश्वास आहे ना मग मी काहीही करेल तर विरोध करायचा ना. अगोदर बोलून घेतलेलं बरं. दानव तयार झाले. एका हातामध्ये अमृत कलश आहे. दुसऱ्या हातामध्ये वरुण नावाची हिरा आहे. दानवांच्या बाजूला अमृत कलश आहे. देवतांच्या बाजूला आणि वरुण नावाची मुद्रा आहे. अशा प्रकारे चाललेली ती मोहिनी. परंतु जाताना सरळ गेली पण येताना तोंड फिरवलं. ती मदिरा गेली दानवांचं अमृत कलश गेला देवतांचं. हे त्या मोहिनीला पाण्यात धुंद झालेले इतके धुंद झालेत ना. आणि जेव्हा ती मदिरा त्या दानवांच्या हातावर टाकायला लागलेली आहे मोहिनी. वा वा काय दानव आला आणि मदिरेमध्ये अमृताचा स्वाद वाटत असतो. ज्याला मदिरेचा स्वाद अमृताप्रमाणे वाटतो त्याला दानव. अशा प्रकारे देवतांना अमृत दिलं. दानवांना मदिरा दिली. राहू केतू मध्ये आला. चंद्रसूर्याच्या मध्ये बसला. भगवंताला काळाला तिरस्कृत केला. या राहूला जर कळालं होतं मग तेव्हा राहून जर संघर्ष केला असता. आपण सहकार्य भावना व्यक्त केल्यामुळे तिरस्कृत केला. 10-5 जणांना सांगितलं त्यांनाही मिळालं असतं ना. आपण सहकार्य करण्याची भावना नाही आणि म्हणून दानवांना दुःख बघण्याचा प्रसंग येतो. अशा प्रकारे समुद्र मंथन घडलं आणि पुन्हा समुद्र मंथन आहे देवतांनी आणि आपलं सर्व परत मिळवलं. त्यानंतर बळीने आणि शुक्राचार्यांच्या आशीर्वादाने यज्ञ करून पदवार्ता प्राप्त केली आणि म्हणूनच वामन अवतार धारण करून बळीला पाताळात घातलं आणि बळीचं सर्वस्व हरण केलं. आणि अशा प्रकारे हा अष्टमस्कंद आहे. त्यानंतर अष्टमस्कंदाच्या शेवटी प्रसंग आहे सत्यव्रत नावाचे. म्हणून महाराजांचे पुत्र सत्यव्रत कृतमाला नदीमध्ये स्नान करण्याकरता गेले असताना आणि त्या ठिकाणी एक त्यांच्या हातात मासा आला. तो मासा बोलू लागला मनुष्यासारखा राजा हे मोठे मासे मला खाऊन टाकतील मला आणि सुरक्षित ठिकाणी करून या. आपल्या कमंडलूमध्ये त्या माशाला टाकलं. घरी आणलं. ते कमंडलू मानला पुरेना रात्रीतून मासा मोठा झाला. एका भांड्यात टाकलं. ते रात्रीतून भांड मोठं झालं. भांड सुद्धा कमी पडायला लागलं. मासा मोठा झाला. त्याच्यापेक्षा मोठ्या भांड्यात टाकलं. पुन्हा मासा मोठा झाला. ते भांड पुरेना. त्यानंतर तो मासा एका हौदात टाकला. हौद सुद्धा कमी पडायला लागला. एका रात्रीतून मासा एवढा होऊ लागला. त्यानंतर तो मासा काढला आणि एका तळ्यात टाकला. एवढा मोठा तो मासा झाला की तळही कमी पडायला लागलं. राजाने विचार करा विचित्र असा प्रकारचा मासा खूप आणि हात धरले. सांगितला दिव्य पुरुषांचा पाहिजे हा मासा नाही. हात धरले आपण कोण आहात. माशाने सांगितलं मी मत्स्य नारायण आहे. आज आपण 7 दिवसानंतर पत्नीचा फलय होणार आहे आणि त्यावेळेला सर्व पत्नी जन्मल होईल तेव्हा तुझी नाव माझ्या सिंहाला पाहणार. सत्यव्रत महाराजांनी आणि जलप्रलय झाल्यानंतर आपली नाव त्या माशाच्या सिंहाला बांधली आणि त्यावेळेला त्या मत्स्य नारायणाने प्रियव्रताला जो उपदेश केला त्या उपदेशातून मत्स्य पुराण निर्माण झाले. आणि अशा प्रकारे मत्स्य पुराण निर्माण झाल्यानंतर वेदाला तोडला जो हयग्रीव आहे हयग्रीवाचा वध केला आणि मत्स्य पुराणाचा उपदेश केला आणि या ठिकाणी अष्टमस्कंदाला निर्माण दिला आणि नवमस्कंदाला प्रारंभ. या नवमस्कंदामध्ये आणि 2 वंशाचं वर्णन आहे चंद्रवंश आणि सूर्यवंश.
सूर्यवंशामध्ये रामप्रभू प्रगट झाले आणि चंद्रवंशामध्ये भगवान कृष्णाचे प्रागट्य झाले. सूर्यवंशामध्ये सूर्यवंशाचा विस्तृत अशा प्रकारे आणि विचार केलेला आहे नामस्कंदामध्ये. आणि रामचरित्र थोडक्यात आहे. भागवतामध्ये रामचरित्र 1.5 अध्यायामध्ये आहे. अगदी किंचित थोडंसं रामचरित्र सांगितलेलं आहे आणि रामचरित्राचा विस्तारही आपल्याला करता येणार नाही वेळ नसल्यामुळे. चंद्रवंश आणि सूर्यवंश या दोन्ही वंशाचे वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. सूर्यवंशामध्ये यज्ञाशिवाय पुत्र नाही आणि चंद्रवंशामध्ये भांडणाशिवाय विवाह नाही. दोन्ही काहींचं वैशिष्ट्य असतं. कधीच विवाह सुद्धा होणार नाही भांडणाशिवाय. सूर्य आहे बुद्धीचा स्वामी, चंद्र आहे मनाचा स्वामी. सूर्यवंशामध्ये रामप्रभू प्रगट झाले. या सूर्यवंशामध्ये अनेक आणि मोठे मोठे दिव्य राजे झालेले आहेत. सत्यव्रत मनू यांचा वंश. या मुलाला इक्ष्वाकू नावाचा मुलगा. इक्ष्वाकू, आता याचं नाव इक्ष्वाकू का पडलं? हा शिंकीपासून शिंक आले ना, शिंक आल्यानंतर उत्तर इक्ष्वाकू नंतर नाव पडलं इक्ष्वाकू. त्यानंतर या वंशामध्ये नर, हरियाती, दिष्टी, करुष्य, नरिशंत, वृषण, नभग, कवी, दिष्टी, मरुत अनेक राजे झाले. या वंशामध्ये अंबरीश राजा झाला, नभग झाला, नभगाचा घरी नाभाग झाला आणि नाभागाचा अंबरीश झाला. अंबरीश महान भगवत भक्त होते. अंबरीशा करता भगवंतांनी 10 अवतार धारण केले. सुंदर कथा. एकादशी व्रत केलं अंबरीशाने. दुर्वासाची फजिती झाली. प्रसंग सर्वांना माहिती आहे. अहम भक्ता अपराधीनो यस्वतंत्री वद्विजः. भगवान सांगतात की भक्ताच्या अधीन आहे. दुर्वासाच्या मागे देवाचं दर्शन लागलं. दुर्वास पुन्हा अंबरीशाला शरण गेले. तेव्हा सुदर्शन आणि पाठीमागे गेलं. दुर्वास मुनींच्या शापाने आणि अंबरीशाला दुर्वासाने शाप दिला. 10 जन्म घ्यावा लागतील भगवंतांनी. ते 10 जन्म स्वतःवर घेतले आणि 10 अवतार घेतले. सूर्यवर्णन करता राजा परीक्षिती या वंशामध्ये मांधाता नावाचा राजा झाला. मांधाताची जन्माची कथा फार विचित्र आहे. थोडक्यात सांगतो दिग्दर्शन म्हणून. याचं नाव मांधाता का पडलं? याचा जन्म कसा झाला? मांधाता हा पुरुषाला झालेला आहे, स्त्रीला नाही. पुत्र प्राप्ती करता यज्ञ केला आणि यज्ञातून यज्ञ भगवान प्रगट झाले आणि एक प्रसाद म्हणून एक झारी आली. त्या झारीमध्ये पाणी आहे आणि सांगितलं राजा हे पाणी तुझ्या पत्नीला दे म्हणजे तिला मुलगा होईल. ती झारी घेऊन राजाला आपल्या खोलीमध्ये झोप लागली. राजाला पाणी द्यायची आठवण. रात्री उठला, तहान लागली तर ते पाणी पिऊन टाकलं. पुत्र प्राप्ती करता यज्ञातून प्रगट झाले. पत्नीला द्यायचं होतं यांनीच पिऊन टाकलं आणि यांनी ते पिऊन टाकल्यामुळं हात गरोदर राहिला. सूर्यवंश आणि खालीची कथा आहे. एक कथा आहे सूर्यवंशामध्ये. स्त्रीचा पुरुष केला, पुरुषाची स्त्री झाली. पुरुरावा पुरुरावा हा इलेपासून झालेला आहे. तर त्यानंतर हा जन्माला आला. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर तिथे ती कुक्षी फाडून जेव्हा बाळ जन्माला आलं, रडायला लागलं, कोणी दूध पाजलं.
मुलाचा जन्म झाला, मुलाला दूध कोणी पाजावं, त्या ठिकाणी इंद्र आला. इंद्राने त्या मुलाच्या तोंडामध्ये आपलं बोट घातलं. इंद्राच्या त्या बोटातून त्या मुलाला दूध मिळायला लागलं. सर्व म्हणायला लागले, हा रडतो, याला कोण पाजेल, कोण पाजेल. इंद्र म्हणाला, याला मी पाजेल असं म्हणून त्याच्या तोंडात बोट घातलं. मी पाजेल असं इंद्र म्हटल्यानंतर मानधाता अशा प्रकारे त्या मुलाचं नाव. या मानधात्याला 50 मुली झाली. या 50 मुलींचा विवाह सौभरी ऋषींशी झाला. सौभरी ऋषी एकदा नदीमध्ये तपस्या देत असताना मत्स्य क्रीडा पाहिल्यानंतर आणि सौभरी ऋषीच्या मनामध्ये कामभाव निर्माण झाला आणि विवाह करण्याची इच्छा झाली. सौभरी ऋषी आणि मानधाता राजाकडे सांगितलं, राजा तुला 50 मुली, एक मुलगी मला देऊन टाक. राजाने विचार केला, आता हा म्हातारा झालाय, तिची अंधळी झाली, जंगलात राहतो, कंदमुळं खातो आणि मुलगी याला द्यावी, बरं नाही तर शाप देऊ. राजाने सांगितलं, जी मुलगी तुम्हाला पसंत करेल तिच्याशी विवाह करा. सौभरी विचार करा, ठीक आहे, राजा चतुर दिसतो, नाही तर म्हणता येत नाही, कोण विवाह करेल नाही. आणि अशा प्रकारे विचार केला. ज्या ठिकाणी त्या राजाच्या 50 कन्या तिथं गेलेले सौभरी ऋषी आपल्या तपस्येच्या बळावर दिव्य देह धारण करा, सुंदर तारुण्य धारण करा. सुंदर तारुण्य, सुंदर देह धारण केल्याबरोबर मानधाता राजाच्या 50च्या 50 मुली सौभरी ऋषींच्या गळ्यात पडल्या आणि विवाह करतो तुमच्याशी. 50 राजकन्यांची विवाह झाला सौभरी ऋषींचा आणि सौभरी ऋषींनी आपल्या तपस्येच्या बळावर राजमहाल निर्माण केला आणि घर सांडून दिवाळा गेला. पुन्हा त्या केल्यानंतर सुद्धा त्या गोष्टी काही सांगता येत नाही. प्रपंचात गुंतलेच सौभरी ऋषी नंतर पश्चाताप झाला. पश्चाताप झाल्यानंतर पुन्हा घराचा त्याग केला. सगळे वर्णन करतात, राजा या वंशामध्ये सगर नावाचा चक्रवर्ती, याचं नाव सगर का पडलं? गर म्हणजे विष, हा विषाचा जन्माला. असमंजस नावाचा एक राजा होता आणि त्याचा पुत्र ऍक्टिव्ह. त्या नावाच्या 2 पत्न्या. एकेला पुत्र झाला, एक गरोदर राहिली, दुसरीला मत्सरपूर झाला आणि तिने तिला मारण्याकरता विष घातलं, पण विष घालून ती मेली नाही. जेव्हा तिने बाळाला जन्म दिला तर जन्म देताना आणि बाळाबरोबर ते विष बाहेर आलं, विषासह तो जन्माला आला, म्हणून त्याचं नाव पडलं सगर. सगर म्हणजे विषासह. या सगराला 60,000 पुत्र झाले. आता 60,000 कशी झाली? एका माणसाला 60,000 होऊ शकतात का? 11चा कोण टाईम झाला, आपला कृष्ण जन्मोत्सव पण पोहोचायचंय. सगर पुत्र आहेत. कपिल मुनींच्या शापाने सगरांची राग झाली. त्यानंतर गंगा अवतरण झालं, कथा सर्वांना माहिती आहे. औषमाने तपस्या केली, औषमान नंतर दिलीपने तपस्या केली, दिलीप नंतर भगीरथाने तपस्या केली. 3 पिढ्यांच्या तपस्येद्वारे आणि भगीरथाच्या तपस्येला फल मिळालं. गंगा या भूतलावर आली आणि सगळ्या पुत्रांच्या राखेला स्पर्श झाला आणि त्यांचा उद्धार झाला. याच वंशामध्ये कालांतराने खटवांग राजा झाला. खटवांग राजा दीर्घभाऊ झाला, दीर्घभाऊ झाले खटवांग झाला आणि त्यानंतर या वंशामध्ये रघु राजा झाला. तेव्हापासून या वंशाचं नाव रघुवंश पडलं. त्यानंतर आणि या रघुच्या घरी अज झाला, अजाच्या घरी दशरथ झाला आणि दशरथाच्या घरी